नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 सध्या दणक्यात सुरू आहे. बिग बॉसच्या घरामध्ये नवनवीन ट्विस्ट नेहमीच पाहायला मिळतात. डे वन पासून बिग बॉसच्या घरामध्ये मोठे वादविवाद, भांडण, तंटे, अपशब्द हे नेहमीच पाहायला मिळाले. आता चौथा आठवडा बिग बॉसच्या घराचा सुरू आहे. 3 आठवड्यात 2 सदस्यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. पहिली कंटेस्टंट घराबाहेर गेली ती म्हणजे राधा पाटील मुंबईकर. त्यानंतर सोनाली राऊत हिने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. खरं तर सोनाली राऊतला ज्या कारणासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आणलं गेलं तिच्याकडनं ते होताना दिसत नव्हतं. सोनाली राऊतने बिग बॉस हिंदीचं 8वं पर्व खूप गाजवलं होतं. मेकर्सला सोनालीकडनं खूप अपेक्षा होत्या की त्या पद्धतीने मराठी सीझन 6 हे सुद्धा सोनाली राऊत गाजवेल. परंतु तसं अजिबात होताना दिसलं नाही. अखेर सोनाली ही कमी वोटिंगमुळे बिग बॉसच्या घराबाहेर गेली. मित्रांनो, सोनाली राऊत ज्या आठवड्यामध्ये गेली तो जो आठवडा होता तो खूप स्लॅक होता. त्याच्यामध्ये काही भांडण, तंटे, वादविवाद, राडे असं काही झालं नाही. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी, बऱ्याच नेटकऱ्यांनी हा सीझन फ्लॉप झाला असं सांगितलं होतं. मात्र चौथ्या आठवड्यामध्ये हा सीझन बऱ्यापैकी चालताना दिसतो. पण मित्रांनो, या सीझनमधील स्पर्धक आणि बिग बॉसचं हे घर अतिशय बेशिस्त आहे. बिग बॉस वेळोवेळी त्यांना सूचना किंवा आदेश देतात की तुम्ही नियम पाळा. परंतु या घरातील स्पर्धकांनी जणू शपथच घेतली की आम्ही बिग बॉसचे कोणतेही नियम पाळणार नाही, तुमचे आदेश पाळणार नाहीत. याच बेशिस्त घराला आता धडा शिकवण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. मित्रांनो, तुम्ही खरं ऐकले. बिग बॉसच्या घरामध्ये या भाऊच्या धक्क्यावरती पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे आणि ती वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बिग बॉसच्या घराची ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे. मित्रांनो, नुकतीच राजश्री मराठीने एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये राखी सावंत ही बिग बॉसच्या घरामध्ये एंटर करणार असून ती 15 दिवस बिग बॉसच्या घरामध्ये थांबणार आहे. आता उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती ती येते की मिडवीकमध्ये येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु मला असं वाटतं की राखी सावंत ही उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती येण्याची दाट शक्यता आहे. आता राखी सावंतचे बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाल्यानंतर कोणकोणते ट्विस्ट घरामध्ये येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. ज्या पद्धतीनं रुचिता जामदार सगळ्या स्पर्धकांना शिंगावर घेताना दिसते, तर राखीची आणि रुचितांची भिडत होईल का? यासोबतच अजून बिग बॉसच्या घरातील कोणकोणत्या बेसिस्त स्पर्धकांची राखी सावंत घरामध्ये शाळा गेली हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घराची ड्रामा क्वीन राखी सावंत हिची 15 दिवसासाठी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री होणार आहे. आता ती काय काय हंगामे आणते या घरामध्ये हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. राखी सावंत या अगोदर देखील बिग बॉसच्या म्हणजे मराठी सीझनमध्ये येऊन गेली. त्यानंतर पुन्हा एकदा ती हे मराठीचं 6वं पर्व गाजवण्यासाठी तयार झाली आहे. तर मित्रांनो, राखी सावंतला तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच राखीने बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाशी भिडायला पाहिजे, कोणत्या स्पर्धकाला बिग बॉसच्या वतीनं त्रास द्यायला पाहिजे हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.